control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. Stars colliding under the moon. Our laughter echoes citywide, a symphony where hearts collide. The echo of a fleeting glance, lost in the pulse of a reckless dance. Caught in the glow of fleeting time, a spark of love that feels divine. The echo of a fleeting glance, lost in the pulse of a reckless dance. Caught in the glow of fleeting time, a spark of love that feels divine. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Electric bloom, we're alive tonight. Hearts on fire, burning bright. Keep us glowing, let it stay. Forever young in this display. वाह, एक चांगलाच फोटो काढूया की. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Electric bloom, we're alive tonight. Hearts on fire, burning bright. Keep us glowing. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे 5:23 आणि मी आता आहे दाजीपूर आणि हा आपला तोच रोड. मी जास्त रेकॉर्ड नाही केला, म्हणजे जेव्हापासून मी अभयारण्यात गेलो काय तुम्ही म्हणजे ब्लॉग नाही केला. रेकॉर्ड केला आहे, ब्लॉग नाही केला पर्सनली, कारण की माझ्यासोबत एक फॅमिली होती. म्हणजे त्याच्यात एक काका काकी आणि त्यांची एक मुलगी होती. सो मला त्यांची प्रायव्हसी धोक्यात, म्हणजे काही जणांना आवडतं काहींना नाही, म्हणून मी काय तिथं ब्लॉग शूट असा नाही केला. बट मी काही सीन शूट केले, तुम्ही तर बघितलंच असेल. सो हा बेसिकली पूर्ण 22 किलोमीटरचा तुम्हाला ट्रेल आहे. हा पावसाळ्यात दाजीपूर अभयारण्य पूर्णतः बंद असतं. 10 जून ते 1 नोव्हेंबर हे पूर्ण बंद असतं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय वाघसडा पहिला दिसेल, तो कोकण दर्शन, आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे सडा, कुठला सावराई सडा. तर मस्त होतं. मला जे प्राणी दिसले तो होता गाव काय म्हणतात, रानगेंडाच म्हणतात ना, रानगेंडा नाही, अरे गवा गवा दिसला मला. गवानंतर घोरपडचे पिल्लू दिसले आणि अजून काय दिसलं, बस रानकोंबडा. म्हणजे असं स्पेसिफिकली मी काय जास्त प्राणी नाही बघितले. हे अभयारण्य फेमस पण गव्यासाठीच आहे. पण तुमचं नशीब चांगलं असेल तर अगेन तुम्हाला बिबट्या किंवा खवले मांजर खूप काय भेटू शकतं.
बट एनिवे आजचा आपला जो डॅमचा प्लॅन आहे तो कॅन्सल झालेला आहे आणि मी आता इथे उभा आहे कारण की चांगले आणि हां ज्याने आम्हाला टूर करवली पूर्ण अभयारण्याचे ते खूप चांगले होते काका. मला तर खूप म्हणजे ते सांगत होते की हे झाड आहे म्हणजे त्याने फक्त जर्नल माहिती नाही दिली तर थोडी डीपमध्ये पण जाऊन दिली आणि माझ्यासोबत फॅमिली पण चांगली होती. मला 650 रुपये टोटल मला खर्च आला आहे म्हणजे 1800 रुपये जीपचे प्लस 50 रुपये एंट्री फी. सो तो सगळं पकडून आम्ही आता तिघं होतो. त्यांची एक 12 वर्षाच्या खाली मुलगी होती. सो मी 650 दिले 650 असा टोटल खर्च आलेला आहे. आणि अगेन तुम्ही कॅमेरा कॅरी करत असाल तर 500 रुपये तुम्हाला त्याचे द्यावे लागतील पण मी फोनमधून व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो दॅट्स फाईन. आणि जरा ढगाळ वातावरणच झालेलं आहे आता मस्त झालं आहे पण आता बघूया इथून बस किंवा गाडी कधीची मिळते आहे. आता वाजतात संध्याकाळचे 5:30. एक गाडी नाही येते तिकडून एक गाडी. ते ठीक आहे की मी एकटा असल्यावर एवढं मला काही टेन्शन नसतं कारण की आपल्याला माहिती आहे आपली कॅपॅसिटी आणि म्हणजे सोबत कोण असलं असतं तर मला जरा टेन्शन आलं असतं. ठीक आहे आता मला किती 3-4 तास लागतील आणि हां मी जातानाही लिफ्ट मागूनच जाणार आहे. अरे नाही थांबवला लॉल. ट्रक थांबवला बापरे इथून तिकडे जाऊन थांबवलाय. त्याच्याशी जाऊन बोलतो मी जे सेम येताना सांगितलेलं तेच. असेच व्हिडिओ काढतोय म्हणजे मी कोल्हापूर फिरायला आलेलो. अच्छा अरे अच्छा ठीक आहे. तर तुम्ही कुठे जाताय? हां मला जायचं होतं राधानगरीला. अच्छा पण ना मी असं म्हणजे ना कसं माहिती आहे का मी ट्रॅव्हल करतो फक्त लिफ्ट मागे ट्रॅव्हल. नाही नाही ते व्हिडिओच नाही घेत तुम्हाला. मी आता कसं फक्त लिफ्ट मागेतच ट्रॅव्हल करतो पैसे नाही देते असं त्या टाईपमध्ये काय नको. अच्छा लिफ्ट मागत मी येताना पण आलेलो ना एक चहा क्या मला तेच कळलं नाही की तुम्ही थांबवताय की नाही.